नमस्कार, मी संस्कृती आणि आपण पाहत आहात नवा मराठा। दिवसेंदिवस अहिल्यानगर जिल्ह्यात अवैध धंद्यांचं प्रमाण वाढत चाललेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। अशातच आता या अवैध धंद्यांवर आळा घालण्यासाठी अलर्ट झाले आहे। कारण अहिल्यानगर पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी पोलीस निरीक्षक दिनेश आहेर, स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर यांना जिल्ह्यातील अवैध व्यावसायिकांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते। त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखा आणि तपास पथकातील अधिकाऱ्यांनी MIDC पोलीस स्टेशन हद्दीत अवैध धंद्यांवर कारवाई करण्याबाबत सूचना देऊन पथकास रवाना केले। त्यानंतर हे पथक नेवासा पोलीस स्टेशन हद्दीत अवैध धंद्यांची माहिती घेत असताना पथकास गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली। त्यानंतर शेंडेगल्ली भरावाजवळ काटवनात नेवासा येथे नदीम सत्तार चौधरी आणि इतर इस्मांनी गोवंशी जातीचे जिवंत जनावरे कत्तल करण्याच्या उद्देशाने डांबून ठेवले असल्याची माहिती मिळताच पथकातील पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांना येताना पाहून संशयित इसम पळून गेले। मात्र तपासादरम्यान यामध्ये नदीम सत्तार चौधरी, फिरोज अन्सार देशमुख, शोएब अलीम खाटी, खलील उस्मान चौधरी, अबू शहाबुद्दीन चौधरी, मोजी अबू चौधरी, जबी लतीफ चौधरी, अन्सार सत्तार चौधरी आणि अकील जाफर चौधरी सर्व राहणार नाईकवाडी मोहल्ला, नेवासा खुर्द, तालुका नेवासा हे असल्याची माहिती समोर आली। त्यानंतर पोलीस पथकाने घटनास्थळावरून 13,40,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे। तसेच या घटनेतील सर्वांवर गुन्हा दाखल केला आहे। अशाच ताज्या आणि नवनवीन घडामोडींसाठी नवा मराठा या YouTube चॅनलला आजच सबस्क्राइब करा।